संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना 6 आरोपी करा असं मनोज जरांगे म्हणतात। तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडकडे असलेली संपत्ती ही त्याची नसून ती धनंजय मुंडेची आहे असा दावा जरांगेंनी केलाय। दरम्यान धनंजय मुंडेंची टोळी आता जाईपर्यंत मागे हटणार नाही, आत जाईपर्यंत आता मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा जरांगेंनी घेतलेला आहे। नंबरचा आरोपी ह्यो धनंजय मुंडेचा कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता। क्रमांक 1 चौकशी करा। हो कार्यालयाचं काम 1 नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही। दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही, तर याचं उत्तर आहे। मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे। तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले, हे सुद्धा पुरावा आहे।